राज्यामधले 16 जलविद्युत प्रकल्प खासगीकरणाच्या वाटेवर आधुनिकीकरणाच्या नावाखाली खासगी संस्थांना भाडेतत्वावर देण्याचा सरकारचा निर्णय। वेश बदलून दिल्लीला जात होता याचे पुरावे दिले तर राजकारण सोडेन अजित पवारांचं वक्तव्य। आरोप सिद्ध न झाल्यास आरोप करणाऱ्यांनी संन्यास घ्यावा, सुप्रिया सुळेंना ओपन चॅलेंज। आगामी विधानसभा निवडणुका महायुती एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढणार, राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंची एबीपी माझाच्या खास मुलाखतीमध्ये माहिती। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागणारी चर्चा फक्त माध्यमांमध्ये, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची भव्य रॅली दरम्यान काळे झेंडे दाखवत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मराठा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। देशमुख आणि फडणवीस नागपूरमध्ये एकाच मंचावर, पण संवादच नाही। बावनकुळे, परिणय फुके, कृपाल तुमाने यांचा मात्र जुजबी संवाद। विधानसभा निवडणुकीत सिटिंग जागा त्या पक्षाकडेच राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा। अजित पवारांची माहिती तर सिटिंग जागांबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, बावनकुळेंची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये या महिन्यात मोठी राजकीय उलाढाल होणार असल्याची माहिती पवारांनी दिल्याचा जयंत पाटलांचा गौप्यस्फोट। तर तुम्ही दिल्लीमध्ये सत्तांतर करून या, जयंत पाटलांनी दिल्या शुभेच्छा। हर्षवर्धन पाटील विधानसभेची निवडणूक अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा, कार्यकर्त्यांकडून इंदापूर विकास आघाडीची स्थापना। पूजा खेडकरने आयएएस होण्यासाठी 7 वेगवेगळी नावं धारण केली, दिल्ली पोलिसांची न्यायालयाला माहिती। मनोरमा खेडकरांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर, मुळशीतल्या शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप। औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावर सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब, आव्हान याचिका फेटाळून लावत धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर हीच नावं सुप्रीम कोर्टाकडून कायम। ईडीकडून माझ्यावर धाडी टाकण्याच्या हालचाली, राहुल गांधींचा गौप्यस्फोट, माझं चक्रव्यूहाचं भाषण बहुधा 2-in-1ला आवडलं नाही असं ट्विट। लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टामध्ये याचिका, पहिला हप्ता रोखण्याची मागणी, मंगळवारी होणार तातडीची सुनावणी। कोल्हापूरच्या आकिवाट बस्तवाड दरम्यान पुराच्या पाण्यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली पलटी, 6 शेतकरी गेले वाहून, 3 बचावले, एकाचा मृत्यू, 2 बेपत्ता। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकर 3ऱ्या पदकाच्या शर्यतीत, 25 मीटर पिस्टलच्या फायनलमध्ये मनु भाकरची धडक। उद्या दुपारी 1 वाजता सामना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।